बातमी मुंबईकरांची चिंता वाढवणारी। आधीच मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोय, त्यात मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली। एकीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 40 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असताना टँकर असोसिएशनच्या इशाऱ्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांनुसार विहिरी आणि बोरवेलमधून पाणी उपसा करण्यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक करण्यात आलं। या नियमांचं पालन न करणाऱ्या टँकर मालकांना तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजावल्या जात आहेत। या कारवाईच्या निषेधार्थ टँकर चालक आणि मालकांनी संपाचा निर्णय घेतला। सब जे हे आंदोलन पुकारलं आम्हाला सरकारने नोटिसेस दिली आहे। CGWAची नोटीस आली आहे, आम्हाला तहसीलदाराची आली आहे, कलेक्टरची आली आहे, BMCची नोटिसेस आली आहे। आमच्यावर FIR घेतात आहे, वीर मालकांवर FIR घेतात आहे, आमच्या गाड्या पकडतात आहे, आमचे इलेक्ट्रिक कनेक्शन कट करतात, बोरवेल ताब्यात घेतात आहे। तर जेव्हा आमच्याकडेच पाणी नसणार तर आम्ही कुठे सप्लाय करणार? आणि ते लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही हे ट्रेड बंद करा। हे 80 वर्षाचा ट्रेड आहे।